नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पाहत रहा पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडी. पुणे श्रमिक संघाच्या वतीनं आज लक्ष्मण हाके जे ओबीसी नेते आहेत आणि जे उपोषणाला बसले होते, त्यांनी आज पत्रकार संघामध्ये वार्तालापाचा कार्यक्रम केला आणि पत्रकारांच्या प्रश्नांना बिनखुलास उत्तरं दिली. त्यात त्यांनी त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली. तेव्हा जाणून घेऊयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके. आरक्षण हे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आरक्षण हे हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना दुय्यम वागणूक केली, ज्या लोकांना इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये घेता आलं नाही, अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये एखाद्या नाभिकाला, एखाद्या लोहाराला, एखाद्या सुताराला, एखाद्या गळ्या रामुशाला ज्या पद्धतीनं देवाच्या गाभाऱ्यामध्ये माणसाची वागणूक मिळू शकते नाही, अशा माणसांना आम्ही या लोकशाही देशामध्ये, आम्ही या स्वतंत्र भारतामध्ये, आम्ही वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या सगळ्या लोकांना आम्ही मान सन्मानाची वागणूक देणार आहोत. ही भूमिका रिझर्वेशन मध्ये. त्यामुळे आता रिझर्वेशन कडे बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला मिळत नाही, तर मग कसं मिळत नाही बघू. म्हणजे ही जी भाषा आहे ही व्यवस्था चॅलेंज करण्याची भाषा, संविधान चॅलेंज करण्याची भाषा, बेकायदेशीर वक्तव्य करणं आणि जी गोष्ट कधीच होणार नाही त्या गोष्टीची मागणी करायची आणि राजकीय म्हणजे हवेत गोळीबार करायची. हवेत गोळीबार करायचा, मग जनतेमध्ये मग सैरावेरा धावत सुटतात, एकमेकाच्या पायामध्ये पाय अडकतात, पडतात. मग खरं कोण, मग कोण पडलं, कोण, मग कोणाला त्रास झाला, कोणाला काय झालं, हा असा प्रकार आता सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि ही परिस्थिती चालू असताना आमच्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या मोडमध्ये ते 5 वर्ष असतात. मी कायम माझ्या मनोगतामधून हे व्यक्त करत आलोय. निवडणुका व्हायच्या अगोदर 2 महिने मोडमध्ये, इलेक्शन मोडमध्ये असावं तुम्ही, इलेक्शन झाल्यानंतर 2-4 महिने तुम्ही इलेक्शन मोडमध्ये असावं. पण माझा पक्ष पडेल काय, माझ्या पक्षाला मतं मिळतील का नाही, माझ्या पक्षाला किती नुकसान होईल, मग आमचे आमदार पडतील काय, आमचे खासदार पडतील काय. अरे तुम्हाला सामाजिक न्यायाचं धोरण राबवायचं आहे या देशामध्ये, संविधान राबवायचं आहे, कायदा कानून राबवायचं आहे. मग आपल्या व्यवस्थेमध्ये एखादा जर मायक्रो घटक असेल कमीत कमी आमचा बसंत होतो, मग तो मतदानामध्ये त्याचा इन्फ्लुएन्स दाखवू शकत नाही, प्रभाव दाखवू शकत नाही. म्हणून त्याचा सामाजिक न्याय हक्क अधिकार तुम्ही काढून घ्या ना. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. उपसभापती नीलम गोरे यांच्या पंचवार्षिक कार्याचं अहवाल प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अतिथी सभागृह या ठिकाणी करण्यात आलं. सह्याद्री अतिथी सभागृहामध्ये उदय सामंत, संजय राठोड आदी मान्यवर नेते उपस्थित होते. यामध्ये गेल्या 5 वर्षात नीलम गोरे यांनी घेतलेले निर्णय, त्याचप्रमाणे राज्याच्या हिताकरता केलेली भूमिका असा सर्व अहवालामध्ये समावेश असल्याचं या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धन्यवाद. तशीच एक 6/7/2024 रोजी षण्मुखानंद हॉल या ठिकाणी महायुतीचा मेळावा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता 6 तारखेला सदर मेळाव्याला विभागीय संपर्क नेते, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विधानसभा प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, खासदार, आमदार आणि मुंबईतील बद्रीनाथ ज्योतिर्मठ येथील परमाराध्य परमाधीश अनंतश्री विभूषित उत्तरामनाय ज्योतिष पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य यांचं पुण्यात आगमन झालं आणि त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. तेव्हा जाऊयात आपण दगडूशेठ गणपती. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. पुनर्नैवेद्य
प्राणाय स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि नमस्करोमि सुरप्रियाय लंबोदराय विकटाय गदगद्यदाय नागाननाय हृदयज्ञाते पूर्वे पूर्वे प्रेम रूपाजयाते सर्वांगी शिवय मंगलमूर्ति ओद्रे मंगलमूर्ति दर्शन मात्रे मौन कामो नामृति जय देव नागचित भवना विदगौरी शुभरा देव देव ओम रवि तांबर भैरवंकरना शरण पुण्यातील कोथरूड आणि खडकवासला येथे हा विधानसभा मतदारसंघ हा बारामती मतदारसंघात येतो आणि तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं. त्यामध्ये चंद्रकांत मोकाटे आघाडीवरती होते. त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांनी मनोदय देखील व्यक्त केला की मी आमदारकी लढवणार आहे. जाणून घेऊयात चंद्रकांत मोकाटे. प्रत्येक जण इच्छुक असतोच ना, पण तो इच्छुकाचा प्रश्न त्या पक्षाचे प्रमुख सोडवत असतात. आमची आजची ही जी सदिच्छा भेट होती, ती सदिच्छा भेट बारामतीमध्ये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं असं मोठ्या साहेबांचं, आदरणीय सुप्रियाताई सुळेंचं यांचं वैयक्तिक मत होतं आणि त्यामुळं आम्ही भेटावं असं त्यांनाही वाटत होतं आणि 15 दिवसापूर्वीच आम्हाला बोलवलं होतं, पण आम्ही येऊ शकलो नाही. आज त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि आशीर्वाद पण घेतला. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. एकंदरीतच पुण्यामध्ये राजकीय चढाओढ सातत्यानं चालू असते. शिवसेनेचे 2 भाग झाले, एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि एक एकनाथ शिंदेची शिवसेना. राष्ट्रवादीचे 2 विभाग झाले, एक शरद पवार यांचा गट आणि एक अजितदादा पवार यांचा गट. काँग्रेस अखंड आहे, भारतीय जनता पक्ष अखंड आहे. पण ह्या सगळ्यांचा एक वेगळा परिपोष होऊन येत्या विधानसभेला सर्वच पक्षांमध्ये खूप इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि युती कशा प्रकारे उमेदवार निवड करते यावरती सत्ता कोणाची येणार हा एक अभ्यासाचा विषय ठरू शकतो. तथापि लोकसभेला मिळालेल्या मतांची जर टक्केवारी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला त्यांचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील असं वाटतं. पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून त्यांच्याबरोबर अजितदादा पवार असे 3ही लोक एकत्र येऊन त्यांनी जनतेला सामोरं जाण्याकरता विविध योजनांचा धडाका लावलाय. त्यात लाडकी बहीण ही योजना जी मध्य प्रदेशमध्ये एक वेगळी भूमिका देऊन गेली आणि तिथे बीजेपीला जवळजवळ 2/3 बहुमत त्या ठिकाणी प्राप्त झाले. शिवराज सिंह चौहान यांनी ही जी योजना आणली तिची आता पुनरावृत्ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार. तेव्हा आता नेमकं काय काय मिळणार आहे जनतेला या निवडणुकीच्या अगोदरच्या 2 महिन्यामध्ये त्यावरती निवडणूक ठरणार का हा एक अभ्यासाचा विषय राहील. कारण अशा प्रकारे मतदारांना जरी प्रलोभन दिलं तरी हे प्रलोभन ज्या क्षणाला बंद होतं त्या क्षणाला लोक त्या पक्षाला, त्या व्यक्तीला, त्या कार्यकर्त्याला, त्या योजनेला विसरून जातात. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.